तर हाय, इथं स्वप्नील चालले होते कामावर. म्हटलं जाता जाता त्यांचं थोडं शूट करावं. हाय म्हणणं सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तुम्ही चहा घेतला का? नाही. तर ना हा एरिया आमच्या किचनच्या बाल्कनीचा आहे. तिथून खाली पार्किंग दिसत असती. तर इथं स्वप्नील गाडी काढत होते आणि मी त्यांना बाय करीत होते. तर त्यांना बाय करून मी आले घरात. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता मला ना चहा वगैरे घ्यायचा आहे आणि त्रिशाला नाश्त्यासाठी ना मला पोहे करायचे. स्वप्नील गेले, आम्ही दोघी राहिलेले आहे. तर आम्ही दोघी चहा घेतो आणि मग मी तुम्हाला नंतर भेटते. त्रिशा आहे आणि त्रिशाची गुड मॉर्निंग झाली आहे. तर मन सगळ्यांना गुड मॉर्निंग. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमची मेहंदी दाखव. आमच्या त्रिशाची मेहंदी पण किती छान छान काढली होती त्रिशाने. मस्त 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 मेहंदी काढली होती. श्रीपती भूपती रजपती हा आमचा राजा, जानता राजा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, आमची त्रिशा पण ब्लॉग करते. तर तिचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तिच्या चॅनलवर पण जा. ते पहा ती कसा ब्लॉग करते. तर ती पण असं ब्लॉग करीत असते मला पाहून. आणि तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. लाडूबाई आमची लाडूबाई. तर इथं त्रिशा बसली आहे आणि त्रिशाची फरमाईश आहे की तिला आज खायची मॅगी. तर मी इथं मॅगी करणार आहे आम्हाला नाश्त्याला. आणि जेवणाला थोडा टाईम आहे, आत्ता वाजले 10. तर ती म्हणे मला मॅगी कर. मग मी तिला पटकन मॅगी करते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. तर हाय फ्रेंड्स, तर आता आमचं इथं नाश्ता चालू आहे. घरात थोडे पाहुणे आले म्हणून ब्लॉग शूट करायचं काय जमलं नाही. तर ना इथं मस्त वडापाव आणले मी. आम्ही वडापाव खातोय. तर तुम्हाला वडापाव दाखव. तर आम्ही इथं मस्त वडापाव खातोय. या वडापाव खायला मस्त आहे, लय भारी टेस्ट आहे, अप्रतिम. आणि वडापाव बरोबर आहे गुलाबजामुन. तर सगळ्यांनी या नाश्ता करायला. तर नाही इथं आमची रुसूबाई रुसून बसली होती. तिला काय माहिती काय झालं आणि ती जाऊन तिकडं बसली टेबलावर. तर इथं स्वप्नील बसले नाश्ता करते आणि पूजेसाठी मला काही फुलं पाहिजे. तर ते फुलं घ्यायला ना मी खाली चाललेले. तर चला खाली कसं आहे आमच्या इकडं ते मी तुम्हाला पण दाखवते. तर चला आपण जाऊया. आज शिवजयंती असल्यामुळं आमच्या टी व्हीवर शिवाजी महाराजांचे गाणे चालू आहे आणि त्या त्रिशा गाण्यांना एन्जॉय करते. तलवारीशी नात है मातीशी, तर यो आमच्या बिल्डिंगीचा जिना आहे आणि इथून सूर्य येतो. आता सनराईज नाही सनसेट होईल आता इथं मागं. आम्ही आलोय पार्किंगमध्ये. इथं आमची पार्किंग आहे, तुम्ही बघू शकते. आम्ही जिकडं राहतो ना तिकडं पुढं रस्त्यावर ना फुलांची झाड आहे काही. तर तिकडं फुलं भेटते का मला ते मी पाहते आता. तर नाही इथं फुलांचे झाडं होते पण आता सध्या वाळले काय ना ते फुलं. त्यांना कोणी पाणीच दिलं नाही काय ना. तर इथं झाडं होते पण आता आमच्या बिल्डिंगीच्या खालीच आहे. तर ना तिथं असे झेंडूची झाडं होती खूप, पण ते ना आता वाळले, त्याला कोणी पाणीच दिलं नाही वाटतं. तर ये पा इथं मला 2-4 फुलं दिसते ते मी तोडून घेते आणि बाकीचे इथं सगळे झाडं वाळून गेले. इथं कोणी पाणीच दिलं नाही काय ना. इथे मांजर आहे तुम्ही बघू शकताय, जोरजोरात मायावर आरडते माव माव करून. तर मला एवढे फुलं भेटलेले. तर इथं ना मला त्या काकूंनी, तिथं त्या काकू होत्या, मी त्यांच्याबरोबर बोलत होते. तर त्यांनी मला इथं छान अशा शेंगा दिलेल्या आहे. तर आज मी मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. इथं आमच्या बिल्डिंगीचं अजून एक काम चाललेलं आहे. तर ना मी जेव्हापासून इकडं राहायला आले ना तेव्हापासून मला खूप छान वाटतं इथं आणि मस्त वाटतं. इतकं भारी वाटतं ना, कारण की मागून शेत पुढून शेत
एकदम मोकळं मोकळं वाटतं, सगळीकडनं हवा फिरत राहते. तर चला आता आपण वर जाऊ आणि पटकन महाराजांची पूजा करू. केलंय तिच्या पप्पांना असं गुंडाळलंय आणि ती पण स्वतः तिच्या पप्पांना घेऊन झोपली आहे. तर त्रिशा इथं बाबांना झोपी लावतीये. कशी झोपी लावती बाबाला? जू बाई. तर ना मी त्रिशाचा आता शिवजयंतीसाठी लुक केलेला आहे आणि कसा लुक केला आहे हे मी तुम्हाला दाखवते. आणि तिचा लुक जर तुम्हाला आवडला तर कमेंट नक्की करा. तर चला बघू त्रिशाचा लुक. इथं बघ. तर त्रिशा दिसते ना शिवकन्या. कशी दिसते त्रिशा? त्रिशा असं कर. आता म्हण सगळ्यांना शिवजयंतीच्या शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी महादेव, धर्मवीर संभाजी की जय. तर म्हणणं इथं लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके. तर ना त्रिशाची तुम्ही ही साडी बघू शकते. तर त्रिशाची ही साडी ना मी स्टिच केलेली स्वतः. आणि त्रिशा मागं फिर ग. आणि ना हे त्रिशाचा ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला सांगा हे कमेंट करून नक्की. ही साडी आणि हे ब्लाऊज मी शिवलेला आहे त्रिशाचा. आणि मी अशा अजून 2-3 साड्या शिवलेल्या आहे. नाही इथं स्वप्नेला आता महाराजांचं औक्षण करते. तर तुम्ही बघू शकते. तर त्रिशा पण औक्षण करणार आहे आणि आम्ही सगळेच औक्षण करणार आहे. महाराजांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहे. इथं त्रिशा महाराजांचं औक्षण करते. तर त्रिशा म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ना आता इकडं आमचं सगळं उरकलं होतं आणि सगळं उरकून आम्हाला बाहेर पण जायचं होतं. तर आमच्या इकडे एक छोटासा कार्यक्रम होता, तिकडं आम्हाला जायचं होतं. तर चला आपण तिकडे जाऊया. जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव माझं मुलं टाके. तर इथे हे दोघं चालले शिवजयंती सेलिब्रेशन करायला. त्रिशा तर इकडं चालली आहे मस्त मटकत. आयो इतकी मकडत आहे ना त्रिशा आज लय. ते पा कशी मकडत आहे. त्रिशा बा कशी मकडत चालली आहे. आणि मी चाललोय. हाय हाय. तर ना चला मग तिकडे गेल्या तुम्हाला दाखवते आता. नाही आम्ही जिकडे राहतो ना तिकडचं मेन मार्केट आहे. इथून आता मार्केट चालू झाले. तर ना आता आम्ही इकडं जिथं कार्यक्रम चालू होता ना तिकडं पोहोचलो होतो आणि तिकडं असं मस्त डान्स चालू होता लहान पोरांचा. तर ते पोरं जसे करीत होते ना तसे त्रिशा पण डान्स करीत होती त्यांना बघून. आणि खूप छान त्यांनी डान्स केला असा आणि मस्त वाटलं. तर त्यांनी सगळ्यांनी असे सहभाग घेतलेला होता तिकडं डान्समध्ये. भरपूर डान्स चालू होते. त्यानंतर आम्ही इकडं महाराजांची स्थापना केली होती. तिकडं दर्शन घेतले, ज्योत वगैरे जाऊन होतं. तर खूप छान वाटलं. अशा प्रकारे इथं डेकोरेशन केलेलं होतं. साधं सिम्पल डेकोरेशन होतं आणि खूप छान वाटलं. आम्ही इथं महाराजांना वंदन केलं आणि निघालो. मागे मंदिर दिसते ना तुम्हाला, त्या मंदिरात पाया पडायला निघालो. तर इथं सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू होते आणि इथं विष्णू मंदिर होतं. तर तिथं आम्ही दर्शन करायला गेलो आणि खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं या मंदिरात जाऊन. मागच होतं त्याला लागून. तर ना खूप छान वाईब्स येत होते इथं मंदिरामध्ये, तुम्ही बघू शकते. आणि इथं त्रिशाची धमाल मस्ती चालू होती. ती म्हटली तिला पण घंटी वाजवायची आहे, तर तिने पण वाजवली. तिला काही ती वाजलीच नाही. आणि नंतर ना त्रिशा निस्तीनं घरात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करत राहते. कारण की आम्ही त्या प्रल्हादचं गाणं लावतो टी व्हीवर. तर त्या टी व्हीवर पण तेच गाणं राहत आहे. तर तिथं पण लिहिलेलं होतं मोठ्या अक्षराने. तेच मला स्वप्नील दाखवत होते की ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिलेलं आहे. तर खरंच खूप छान मंदिर होतं. आणि तुम्हाला जर हे मंदिर माहिती असेल
तर नक्की विजिट करा या मंदिरामध्ये. इथं विष्णू भगवानांची आरती पण होते आणि मग मंदिरात दर्शन करून आम्ही आलो बाहेर. विष्णू भगवानांचं मंदिर आहे, तिथं आम्ही आलो होतो. तर मध्ये तुम्ही मूर्ती बघितली असाल. जय श्रीराम. इथे लावते. तर ना फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलोय आणि सगळं आवरलंय आमचं. आम्ही बाहेरच आज जेवण करून आलो. तर ना यो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला आणखीन अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आता आम्ही आलोय घरी, रिलॅक्स झालोय थोडं. आणि आम्हाला प्यायला आम्ही आणला आहे माझा पेतो. आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.